नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पुढील अनेक वर्ष हेच सरकार चालेल, शरद पवार। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 18 नवे रुग्ण, 10 जणांची कोरोनावर मात। कोरोनाबाधित कर्मचारी आढळल्याने बँक ऑफ इंडियाच्या खेड शाखेचं कामकाज बंद। आर्थिक व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची गैरसोय। बुरोंडी कोळीवाडा येथे वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू आणि कांद्याचे भाव कमी झाल्याने गृहिणींची चिंता मिटली। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाविकास आघाडी सरकारनं गेल्या वर्षभरात खूप चांगलं काम केलंय। हे सरकार किती वर्ष चालेल याबाबत शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। भाजपची हातातली सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले। त्यानंतर चर्चा सुरू झाली की हे सरकार पडणार। मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या सरकारनं उत्तम काम केलंय। कोरोनाच्या काळातही त्यांनी महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला। आता वर्षपूर्तीनंतर चिकित्सा जास्त केली जाते, कारण महाराष्ट्रात झालेला हा पहिला प्रयोग आहे। पुढची अनेक वर्ष हे सरकार चालेल असा विश्वास शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात व्यक्त केला। जिल्ह्यात काल 18 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8850 इतकी झाली आहे। काल दिवसभरात 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे। त्यामुळे कोरोनाला हरवणाऱ्यांची संख्या आतापर्यंत 8323 झाली आहे। काल एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही। काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्टनुसार रत्नागिरी 3, खेड 1, लांजा 1 तर अँटीजेन टेस्टनुसार रत्नागिरी 5, खेड 1, दापोली 1, गुहाळगर 1 आणि चिपळूण 1 तर संगमेश्वर येथील 4 जणांचा समावेश आहे। बँक ऑफ इंडियाच्या खेड शाखेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खेडवासियांची चिंता वाढली आहे। बँक ऑफ इंडियाच्या खेड शाखेचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खबरदारी म्हणून बँक ऑफ इंडियाची खेड शाखा ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे। आर्थिक व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली आहे। कोरोना पॉझिटिव्ह झालेला कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने खेडमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। सर्दी खोकल्याचा त्रास होत असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्यात आली। दुर्दैवाने ती चाचणी सकारात्मक आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। कोरोनाबाधित असलेला कर्मचारी बँकेमध्ये अनेकांच्या संपर्कात आलेला असल्याने आणखी काही जण बाधित आढळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारा खेड तालुका पुन्हा कोरोनाच्या विळख्यात तर अडकणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जाते। खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आलेली खेडची शाखा आणखी किती दिवस बंद राहणार हे सूचना फलकावर नमूद केलेले नसल्याने ग्राहकांचा संभ्रम वाढलाय। याबाबत शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही। प्रातःविधीसाठी गेलेले असताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दापोली येथील बुरोंडी कोळीवाडा येथे घडली। बुरोंडी कोळीवाडा येथील काशीनाथ पावसे हे मंगळवारी संध्याकाळी 6च्या सुमारास प्रातःविधीसाठी गेले असता भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असा अंदाज व्यक्त केला जात असून त्यांचा मृतदेह करजगाव दर्ग्याजवळ आढळून आला। गेल्या काही महिन्यांपासून चढ्या दरांमुळे स्वयंपाकात जपून वापरला जाणारा कांदा आता मुबलक वापरता येणार आहे। पुणे, वाशी, नाशिकसह राज्यातील बाजार समित्या तसेच उपबाजारात जुन्या कांद्याची मोठी आवक आहे। नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे साठवणूक करण्यात आलेला जुना कांदा शेतकरी बाजारात विक्रीस पाठवत आहेत। परिणामी महिनाभरापूर्वी तेजीत असलेल्या जुन्या कांद्याच्या दरात निम्म्याने घट झाली आहे। गेले काही महिने भाव खाणारा कांदा आता उतरला असल्याने गृहिणींची चिंता मिटली आहे। युनेस्को आणि लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज हा पुरस्कार जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजित सिंह डिसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली। असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच हिंदुस्थानी शिक्षक ठरले आहेत। 7 कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। जगभरातील 140 देशांमधील 12,000हून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा झाली आहे। कोडेड पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। कोरोना काळातील वीज देयकाच्या माफीबाबत विरोधी पक्षांनी राळ उठवली असतानाच थकीत वीज देयक हप्त्यांनी भरण्यासाठी महावितरणकडून नवी योजना जाहीर करण्यात आली आहे। कृषी ग्राहक वगळून इतर सर्व उच्च आणि लघुदाब ग्राहकांना केवळ 2% रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे। थकबाकीमुळे वीज जोड तोडलेल्या त्याचप्रमाणे वीज चोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीज ग्राहकांनाही काही अटींवर योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलंय।
कोरोना काळानंतर गेल्या 8 महिन्याच्या कालावधीत राज्यात 98 लाखाहून अधिक ग्राहकांनी एकदाही वीज देयक भरलेलं नाही। रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं निवृत्त उपदानाची कमाल रक्कम 7 लाख रुपये मिळवून देण्यासाठी प्रत्येकाचा प्रस्ताव तयार करून माजी पोलीस अधीक्षकांना पाठवणार असल्याची माहिती निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी दिली। जे निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत आणि त्यांनी 31 मार्च 2020 अखेरपर्यंत सभासद प्रवेश आणि वार्षिक वर्गणी भरली आहे, त्यांनी तसेच ज्यांना पोस्टद्वारे पत्रव्यवहार करून सभासद करून घेतला आहे त्यांनी सुद्धा 31 मार्च 2020 अखेरपर्यंतची वर्गणी भरून तेही अर्ज करण्यास पात्र ठरतील। त्याचप्रमाणे निवृत्त होऊनही या संघटनेचे अद्यापर्यंत सभासद झालेले नाहीत, ते संपर्कात आल्यास त्यांना सभासदत्व देण्यात येईल असं श्री चव्हाण यांनी आवाहन केलंय। भाजपच्या अनेक कुंडल्या आमच्याकडे आहेत। मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी हायब्रिड निमिटी योजनेत 10,000 कोटींची खिरापत ठेकेदारांना वाटली। हे सगळं बोगस ठेकेदार होते। नाशिकच्या एका फ्लॅटच्या पत्त्यावर 5 कंपन्या स्थापन झाल्या होत्या असा खळबळजनक आरोप शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेमध्ये केला। खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले की भाजपने केलेले अनेक भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत। त्यात नारायण राणे यांचं जुहू येथील घर, नितेश राणे यांचं मिनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण, भिवंडीतील जमीन खरेदी घोटाळा, सिंधुदुर्गातील घोटाळे आम्ही बाहेर काढणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं। चिपळूण शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलाय। अशा परिस्थितीत जबाबदारीची जाणीव नसणाऱ्यांवर आणि बेधडक कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत एकूण 430 जणांवर कारवाई करून 2,15,000 दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर वैभव विधाते यांनी दिली आहे। आमदार राजन साळवी यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातील पर्यटन विकास आराखड्याबाबत युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेतली। राजापूर मतदारसंघाचा पर्यटन विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवून आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी वेळोवेळी शासन दरबारी निवेदनं देऊन अनेक वेळा पाठपुरावा केला। त्या अनुषंगाने आमदार साळवी यांनी पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यावरण मंत्री आमदार ठाकरे यांची भेट घेऊन मतदारसंघातील ऐतिहासिक वास्तू, लाभलेला समुद्र किनारा, पर्यटन विकासामुळे मिळणारा रोजगार आदी विषयांवर चर्चा केली। या चर्चेला पर्यावरण मंत्री आमदार ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। महाराष्ट्रात 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षामध्ये डिझेल परताव्यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यातील फक्त 19 कोटी 35 लाख रुपयांचाच परतावा मत्स्य व्यवसाय विभागाला वितरित करण्यात आला आहे। उर्वरित 40 कोटी 65 लाखांचा परतावा लवकरात लवकर वित्त विभागाकडून मत्स्य व्यवसाय विभागास वितरित करण्याची मागणी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली। मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या मागणीला अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून मत्स्य व्यवसाय विभागास तात्काळ वितरित करण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी राज्याच्या वित्त सचिवांना दिले असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली। रत्नागिरी तालुक्यातील वाटत खंडाळा येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपावरून राजू खारोल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मूळचे राजस्थान येथील परंतु सध्या वाटत खंडाळा येथे राहणारे सोहनलाल खारोल यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली असून त्यांची 13 वर्षांच्या मुलीला आरोपी राजू खारोल याने घरात कुणी नसताना फूस लावून पळवून नेल्याचं या फिर्यादीत म्हटलंय। चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्याबाबतची कार्यवाही सुरू असतानाच आता पुन्हा महाविकास आघाडीच्या 22 नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष निशिकांत नारायण भोजने यांच्या विरुद्ध गुरुवारी नगराध्यक्षा खेराडे यांच्याकडे अविश्वास ठरावाबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।